पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये 76,000 मिळकतधारकांकडे 498 कोटींची थकबाकी, मिळकतधारकांना महापालिकेकडून जप्तीपूर्व नोटिसा। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पालखी मार्गावर स्वच्छता पथकं, पालखीच्या आगमनापूर्वी आणि प्रस्थानानंतर सुद्धा परिसर चकाचक ठेवण्यात येणार, पालिकेकडून आरोग्य सुविधा सुद्धा। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पीएमपीच्या जादा बस, आषाढी वारी पालखी सोहळ्याकरता प्रशासनाकडून भाविकांसाठी सुविधा। पुरंदर विमानतळ हरकतींवर सुनावणी आठवडाभर चालणार, भूसंपादनाबाबत 7 गावांमधील शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतींवर सुनावणी सुरू। पुणे पालिका खासगी सोसायट्यांमधील धोकादायक झाडं, फांद्या तोडणार, 2 महिन्यामध्ये 748 ठिकाणच्या फांद्या कापल्याचा महापालिकेचा दावा। पुणे शहरामध्ये फ्लॅश फ्लडची 76 नवी ठिकाणं, महापालिका प्रशासनाकडून पावसाळी नियोजनाकडे दुर्लक्षाचा परिणाम, पाणी साचण्याच्या ठिकाणांची संख्या वाढून 203 वर। पुणे सातारा महामार्गावर निगडे गावात 2 एसटी बसचा अपघात, सुदैवाने अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी नाही, 3 महिला प्रवासी अपघातामध्ये किरकोळ जखमी। पुण्याच्या कोंढव्यातून 4 बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात, लेबर कॅम्पवर छापा टाकत कोंढवा पोलीस, लष्करी गुप्तचर विभागाकडून कारवाई, 3 ते 4 महिन्यांपूर्वी भारतामध्ये प्रवेश केल्याची बांगलादेशींची कबुली। व्हेज नॉनव्हेज पदार्थ वेगळे शिजवावेत, अन्यथा परवाने रद्द, अन्न सुरक्षा आयुक्तांचा शहरातील हॉटेलांना इशारा, नियमांचं पालन न केल्यास परवाना रद्द, दंड आकारण्यासह कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा।